नमस्कार माझ्या भावांनो, कसं काय चाललंय? आरू तर आपल्या आंबा खात खात्या दुकानामध्ये आले होते. त्यांना कसं तरी घरी वाटा लावलं की तिथं खरबुजाची गाडी आली होती. 10 रुपयाला 3 म्हणत आपण सोडतात काय, मस्तपैकी 3 घेतले आणि दिले घरामध्ये नेऊन. आणि आज माझ्याकडनं एक लई मोठी चूक झाली होती. ती म्हणजे मी गाडी घेऊन गेलो होतो अंडे आणायला. तर काय झालं, मी गाडी अशीच नेली नंतर आणली पण पण माझ्या त्या गाडीमध्ये पाणी टाकायचं लक्षातच नाही. त्यामुळे मी अंडे घेऊन घरी आलो का, नंतर काय झालं, ती गाडी नंतर म्हणजे त्याच्यामध्ये धुवाचा यायला लागला होता. मग उकळून बघितलं, म्हणलं अरे बाबा काय व्हायला लागलं. उघडून बघितलं त्याच्यामध्ये पाणी नव्हतं टाकलं म्हणून सगळी गाडी एकदम गरम होऊन बसली होती. मग मला कळाली ही माझ्या हातातून चूक झाली. आता ही चूक झाली, ही मी गाडी कधी असं म्हणजे ही चूक होऊन देणार नाही माझ्या गाडी बाबतीत. तर ही एकदा चूक झाली ना, आता दुसऱ्यांदा होणं म्हणजे शक्यच नाही. आज बाजार मी नव्हता केला, आज मम्मीने बाजार केला होता. मस्त की मम्मीने भजी आणले होते. आपलं मस्तपैकी भजी खाल्ले कपा कपा, कारण दुकानामध्ये लय जोराचं गिऱ्हाईक चालू होतं. आपलं गेले दुकान बिकान बंद करून घेतलं होतं. आज जरा दुकान लवकर बंद करून घेतलं होतं. आज त्याचं मोठं कारण होतं, कारण आज बाळूमामाचा तळ जे आहे का ते आमच्या वाशीमध्ये आला होता. म्हणून आज मस्तपैकी प्रसाद खायला जायचं होतं मला. आलो मस्तपैकी, आता आरती चालू झाली होती. म्हणलं मस्त झालं लागा, आपण बरं झालं लवकर आलात. तर आरती बिरती तरी भेटली आपल्याला. मस्तपैकी आता बसूनच आरती होती. मला काही विशेष कळाला नाही. उभारून आरती असती पण इथं बसूनच आरती होती. म्हणून आपल्या मस्तपैकी आरतीचा आनंद लुटला होता. तेवढ्यात लगेच आता वाढायचं काम सुरू होणार होतं. मग आपण काय सोडतात काय, पहिलं आपण नाही खायचं आधी, नंतर सगळ्याला आधी वाढून घ्यायचं. आता इथं बाळूमामाचा जय जयकार चालू होता. मग बाळूमामाचा जय जयकार करून घेतल्यानंतर वाढायला सुरुवात झाली होती. आधी म्हणलं आपण खाण्यापेक्षा आधी सगळ्या माणसांना आधी खायला भेटलं पाहिजे. म्हणून आधी मी म्हणलं आज वाढण्याचं काम केलं पाहिजे आपण आधी. ते झालं होतं, म्हणलं आता मस्तपैकी पाया पडायला जावं. भावाला म्हणलं चला पाया पडा, ते म्हणलं नको आम्ही पडून आला. मग आपलं गेलो पाया पडायला. आधी लांबनं जरा बाळूमामाची मूर्ती बघितली. जवळ गेलो, बिंडारा लावून घेतला डोक्याला. भाऊ मला एकच मागणं केलं की मी जे काय काम करेन त्यामध्ये मला फक्त यश द्या आणि कष्ट करण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं भेटू पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.